आज मी तुम्हाला नवीन तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 कलर यूज करत आहे, एक व्हाईट कलर, एक ग्रीन कलर आणि हा पिंक कलर आहे। तोरण तयार करण्यासाठी मी सुंदर कलर यूज केले आहेत। मी ही 12 नंबरची क्रोशिया यूज करत आहे, तुम्ही पाहू शकता। 12 नंबरची क्रोशिया यूज करत आहे। चला तर मग आपण तोरण तयार कसं करायचं ते पाहूया। आपण पहिल्या स्टार्टिंग तोरणपट्टी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते। आपण साधी सिंपल अशी तोरणपट्टी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण व्हाईट कलर यूज करत आहे तोरणपट्टी तयार करण्यासाठी। आपण असं स्विच घेतलं आहे। आता आपण साईडला ठेवूया हे दोन्ही कलर। मी माझ्या चॅनलवरती सुंदर असे तोरणचे व्हिडिओ अपलोड केले आहे, तेही तुम्ही नक्की जाऊन पहा। आता आपण 12 चेन तयार करणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 चेन तयार झाल्या। आता काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 चेन एक्स्ट्रा घेतल्या। आता 12व्या चेनवर आपल्याला खांब तयार करायचा। हे पहा, आपल्याला इथे डबल खांब तयार करायचा। एक झाला, हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा लास्ट एक 12। आपले टोटल 12 खांब तयार झाले आहेत। आता काय करायचं, हे पलटवायचं। आता पलटलं, 1 2 3 परत आता प्रत्येक खांबावरती एक खांब घ्यायचा। जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी पण हे खूप इझी असं तोरण तयार होणार आहे। तुम्ही हे तोरण तयार करू शकता। जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी काही हार्ड नाही आहे यात। मी खूप सुंदर पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुम्हाला नक्की समजेल। आता बघा, हे प्रत्येक खांबावरती आपण एक खांब तयार करत आलो आहोत। तयार केला। आता कुठेही हार्ड नाही आहे तोरणपट्टी तयार करण्यासाठी, पण फक्त आपल्याला 12 चेन घ्यायच्या आहेत आणि 12 चेनवरती प्रत्येक चेनवरती आपल्याला खांब तयार करायचे आहेत। आता आपण इथे पलटवायचं। स्टार्टिंगला 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतला। आता प्रत्येक खांबावरती परत एक खांब तयार करायचा आपल्याला। हे पहा, परत एक खांब तयार करत यायचा आहे। असंच आपल्याला पूर्ण तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे सुंदर प्रकारे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर यूज करू शकता। तुम्ही फक्त तुम्हाला जे आवडतील ते कलर घेऊन तुम्ही ते तोरण तयार करू शकता। मला हे कलर आवडतात, त्यामुळे मी हे कलर यूज करून हे तोरण तयार करत आहे। तुम्हाला जे कलर आवडतील त्या कलर प्रमाणे तुम्ही ते तोरण तयार करू शकता। हे पहा, आता हे झालं। ही तिसरी लाईन पण आपली अशीच कंप्लीट करत आलो आहोत आपण। आता काय करायचं, सेम असंच आपल्याला प्रत्येक लाईनी तयार करायच्या आहेत। सेम, काही तुम्हाला वाढवायचं नाही आहे, काही कमी करायचं नाही आहे, काहीच नाही आहे। फक्त मी जसं ह्या 3 लाईन करून दाखवल्या आहेत तुम्हाला, त्याचप्रमाणे तुम्हाला पुढच्या लाईन्स तयार करायच्या आहेत। सेम ॲज इट इज, काहीही फरक नाही। मी तुम्हाला पूर्ण तोरणपट्टी तयार करून दाखवते। हे पहा, ही माझी तोरणपट्टी तयार करून झाली आहे आणि मी तोरणपट्टीला साईडनी बॉर्डर ही तयार केली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बॉर्डर तयार करू शकता। मी आता प्रत्येक खांबामध्ये 3-3
एक लाईनमध्ये 3 खांब घेतले आहेत. हे पहा, इकडच्या साईडने आपल्याला मी इकडच्या साईडने मुख्य खांब घेतले आहेत. ह्या साईडने इकडे आता मी काय केलं, इथं कॉर्नरला 3 खांब, 2 चेन, 3 खांब असं केलं आहे. पुन्हा एक चेन घेऊन 3 खांब केले आहेत. पुन्हा एक लाईन सोडून दिली आहे. हे बघा, एक लाईन सोडून दिली आहे. पुन्हा 3 खांब घेतलेत. परत एक लाईन सोडून दिली. इथे मी कुठलाही चेन वगैरे काहीच नाही घेतलं. 3 खांब, त्याच्यानंतर 3 खांब झाले एका लाईनमध्ये, एक लाईन सोडायची, त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये 3 खांब घ्यायचे. असंच ही तोरणपट्टीला मी पूर्ण बॉर्डर तयार करून घेतली आहे. आता फ्लॉवर कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. फ्लॉवर तयार करण्यासाठी आपण आधी ग्रीन कलर यूज करणार आहोत. ग्रीन कलर यूज करणार आहोत. आता ग्रीन कलर तयार करण्यासाठी मी आता तुम्हाला मधली टिक्की कशी तयार करायची ते तुम्हाला आधी स्टार्टिंगला दाखवते. हे पहा, हे दोन्ही पण आपले कंप्लीट झालेत. आता काय करायचं, इथे पहिल्या खांबावरती आपल्याला इथे आता जॉईन करून घ्यायचं. हे जॉईन झालं, हे आपला फ्लॉवर तयार झाला. आता काय करायचं, परत आपल्याला इथे हा कलर कट करून घ्यायचं. हा पण कलर कट करून घेतला. आता काय करायचं, आपल्याला यात हे काठ बांधून घेतली. आता हा जॉईन करून घ्यायचा मागे. हे पहा, असंच आपल्याला 4 अजून तयार करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं, आपल्याला मी 4 तयार करून घेतले आहेत. तुम्ही पण ते 4 तयार करून घ्या. मी पण असे 4 फ्लॉवर हे तयार करून घेतले आहेत. हे पहा, असे 4 पॅटर्न मी तयार करून घेतले आहेत इथे. आता आपण काय करणार आहोत, एका ह्याला आता गुलाबी कलरने बॉर्डर तयार करून घेणार आहोत. इथून स्टार्ट करूया. स्विच घेऊया एक छोटा. आता काय करायचं, इथे आपल्याला पिंक कलर जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हाफ खांब घ्यायचेत. बॉर्डर तयार करण्यासाठी आपल्याला हाफ क्रोशिया तयार करायचे आहेत. हे पहा, किती सुंदर असा कलर दिसतोय, तुम्ही पाहू शकता. आणि फ्लॉवर पण एकदम सुंदर दिसत आहे. हे पहा, प्रत्येक खांबावरती आपल्याला एक एक हाफ खांब तयार करत जायचं आहे. प्रत्येक ह्याच्यावरती हाफ हाफ खांब तयार करत पूर्ण बॉर्डर आपल्याला तयार करायची आहे. पूर्ण फ्लॉवरला आपल्याला अशीच बॉर्डर तयार करून घ्यायची आहे. सेम मी तयार करून घेते, तुम्ही पण नक्की तयार करून घ्या. हा आता काय करायचं, असा स्विच घ्यायचा आपल्याला. इथे स्विच घेतला. आता काय करायचं, आपल्याला हे 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 6 चेन घेतल्या. पहिल्या चेनमध्ये आपल्याला इथे आता जॉईन करायचं. हे पहा, पहिल्या चेनमध्ये जॉईन केलं. आता काय करायचं, इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, या प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, 3 खांब करायचे पहिल्या स्टार्टिंग. हे 2 झाले. एक चेनचा एक खांब आहे आपला, विसरू नकात. आणि हे दुसरे 3 असे आपले आता हे किती झाले, टोटल 4 खांब झालेत. 4 खांब झाले. आता काय करायचं, आपल्याला 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 3 चेन घेतल्या. परत मध्ये आता गोलमध्ये आपल्याला 4 खांब तयार करायचेत. 2 झाले, हा 3 झाला आणि हा एक 4 झाला. 4 खांब झाले. हे 4 खांब, 3 चेन, 4 खांब. आता परत आपल्याला 3 चेन करायचे आहेत. या 3 चेन झाल्या. परत मध्यभागी आपल्याला 4 खांब तयार करायचे. 1 2 3
आणि हा एक 4 खांब झाले. परत आपल्याला 3 चेन करायच्यात. 3 चेन झाल्या. परत आता मध्यभागी आपल्याला 4 खांब तयार करायचे. 1 2 3 अजून एक 4 हे झाले. आता आपल्याला परत आता काय करायचं, 3 खांब घ्यायचे. 1 2 3 खांब झाले. आता इथे हे बंद करायचं, क्लोज करून टाकायचं. आता हे पहा, हे झाले. आपल्या पूर्ण टिक्की तयार झाली. आता आपल्याला हा कलर कट करायचा आहे. आपण हा कलर इथे कट करणार आहोत. हा कलर आपण इथे कट केला. आता आपण इथे ही राहिलेल्या साईडचं इथे गाठ बांधून घेऊया. गाठ बांधली. आता हा एक्स्ट्रा आपल्याला जो उरलेला उलन आहे ते मागच्या साईडने आपण हे करून घेणार आहोत. आता काय करायचं आपल्याला, इथे आपण व्हाईट कलर जॉईन करून घेणार आहोत. आता टिक्कीला ही मधली टिक्की तयार झाली आपली. आता आपण इथे मध्यभागी आता यामध्ये आपल्याला व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, आपली टिक्की तयार झाली. आता ह्या 3 चेन घेतल्या होत्या तिथे आपल्याला आता व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा इथे. आता इथे काय करायचं, आपल्याला सिंपल 12 खांब तयार करायचे. पहिल्या सेटिंग 1 2 3 चेन. परत आता 11 खांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे एक 12. हे 12 झाले आपले इथे. आता आपल्याला इथे पण 12 तयार करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि एक 12. हे पहा. आता या दोन्ही साईडला पण आपण 12 तयार करून घेऊया. हे बघ, ही पूर्ण बॉर्डर तयार झाली आहे. आता ही आपली. आता आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. इथे आता जॉईन करून घेतलं. इथे जॉईन केलं. आता हा कलर आपण इथे आता कट करून घेणार आहोत. कट करून घेतला. हे करायचं आणि मागे आपल्याला हा सिक्युअर करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, दुसऱ्या फ्लॉवरच्या टिक्कीचं कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते. आता आपण इथे या फ्लॉवरला आपल्याला हे जॉईन करायचं आहे. जॉईन करायचं आहे ते तुम्हाला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. आता इथे मी हे केलं. आता इथे प्रत्येक खांबावरती एक खांब घेते. आता आपण इथे शेवटच्या ह्याच्यावरती आलोत. हे पूर्ण 12 खांबावर खांब घेतले. आता इथे लास्टला आता काय करायचं, इथे असं करायचं आणि इथल्या ह्या नेक्स्ट फ्लॉवरच्या म्हणजे आधी पूर्ण आपण टिक्की तयार करून घेतली आहे त्या फ्लॉवरच्या इथे पण जॉईन करायचं. सेम इथे
हे पहा असं जॉईन केलं. आता प्रत्येक खांबावरती परत आपल्या खांब तयार करायचे. आता आपण हे 12 तयार केलो. आता एंडिंगला आलो. आता काय करायचं, परत इथे जी जॉईन केलं आहे तिथे जो खांब घेतलाय तिथे असं जॉईन करून घ्यायचं. हे पहा असं. आता हे तयार झालं. आता परत आपल्याला पूर्ण राऊंडला जॉईन करून घ्यायचं आहे. ह्या कलरनी परत पूर्ण बॉर्डर तयार करून घ्यायची. मी आता ही पूर्ण बॉर्डर तयार करून घेते. तुम्ही पण ती बॉर्डर तयार करून घ्या. हे पहा सुंदर खूप सुंदर दिसतंय. तुम्ही पण नक्की हा कलर हे करा, यूज करा असं मला वाटतं, कारण खूप सुंदर दिसतो हा कलर. हे पहा आता मी पूर्ण बॉर्डर तयार करून घेते. तुम्ही पण तयार करून घ्या. आता काय करायचं आपल्याला, परत इथे आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये इथे जॉईन करायचं. जॉईन केलं. आता काय करायचं, स्विच घ्यायचा. प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं. खांब तयार केला. हाफ खांब तयार करायचं 12 वरती पण. प्रत्येक ह्याच्यावरती एक खांब तयार करायचा. खांब तयार केला. आता काय करायचं, हे 12 खांब तयार झाले. हा लास्टचा खांब आहे. आता काय करायचं आपल्याला, आता इथे जॉईन करायचं. इथे आता हा धागा आपला इकडून काढायचा. सॉरी, इथे परत आता आपल्या पुढच्या खांबावरती खांब तयार करायचं आपल्याला. हाफ बारा झाले आपले. आता इथे जॉईन करायचं. आपण जिथे पहिल्या सेटिंगचं जॉईन केलं आहे तिथे जॉईन करायचं. हे पहा असं. आता परत प्रत्येक खांबावरती एक खांब तयार करत आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचे. 1 2 3 4 5 6 असंच आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा. आता हे कलरनी हे पहा इकडे बॉर्डर मी तयार करून घेते. हे बघा, ह्या 12 खांबावरती मी हाफ खांब तयार करून घेतलेत. आता काय करायचं, इथे
इथे जॉईन करायचं। जॉईन केलं। आता परत या 12 खांबावरती 12 तयार करायचं। हे पहा, हे माझे 12 तयार करून झालेत। आता मी काय करते, इथे मध्यभागी इथे जॉईन करते। जे मी 2 जॉईन केलेत तिथे जॉईन। आता प्रत्येकाच्या पूर्ण याच्यावरती बॉर्डर तयार करून घ्यायचं। इथे आपण आता जॉईन करून घेतले, जॉईन केलं। 3 तयार झाले। आता ही पूर्ण बॉर्डर मी तयार करते। हे आता आपण जॉईन करत आहोत। हे मी 12 तयार करून घेतले, 12 खांबावरती 12। आता आपण इथे जॉईन करून घेणार आहोत। हे पहा, इथे जॉईन केलं। आता आता 12 खांबावरती 12 तयार करायचे। हे पहा, 12 खांबावरती 12 झाले। आता हा मध्यभागी जॉईन करायचं आहे। जॉईन केलं। आता प्रत्येक खांबावरती परत खांब तयार करायचे। हाफ आता इथे प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं आहे। हे आपल्याला आता 2 ठिकाणी जॉईन करायचं आहे। तर हे आपण इथे एक जॉईन केलं, इथे एक मध्यभागी एक। आता हा लास्टचा असल्यामुळे आपल्याला इथे 2 ठिकाणी जॉईन करायचं आहे। आता हे 12 तयार करूया खांब। 12 झाले, हे आपले 12 झाले। आता हा इथे जॉईन करायचा। हा जो चौथा वाला होता, हा चौथा वाला आहे, हा इथे जॉईन करायचा आपल्याला, इथे। तर आपले 12 झालेत, पण आता इथे हे जॉईन करूया। इथे आपण हा जॉईन केला। आता आपण इकडल्या प्रत्येक खांबावरती एक खांब तयार करूया। 2 3 4 5 6
हे पहा, हे फ्लॉवर हे पहा, हे आपलं फ्लॉवर तयार झालं. आता आपण इथे हा कलर कट करून घेणार आहोत. कट केला. हे बघा, हे फ्लॉवर आपलं तयार झालं. असेच आपल्याला पाच फ्लॉवर तयार करायचं. हे मी एक फ्लॉवर तयार केलाय, अजून मी दुसरे 5 फ्लॉवर तयार करून घेणार आहे. हे पहा, हे माझे 5 फ्लॉवर्स आहेत. आता हे कसे जॉईन करायचे ते तुम्हाला दाखवते. आधी आपण इथे मध्यभागी एक एक असं जॉईन करूया. आणि हा एक आणि हा एक इथे आपण त्याच मॅच कलरने हे जॉईन करून घेऊया. जॉईन केलं. इथे परत एक करूया आणि उलन कट करूया. उलनच्या सहाय्यानेच मी हे इथे तुम्हाला जॉईन करून दाखवते. तर हे एक्स्ट्रा वाला जे उलन आहे ते आपण कट करूया. हे पहा असं. तर सेम नेक्स्ट पण आपल्याला असं जॉईन करायचं आहे. इथे जॉईन करायचं आहे. आणि आता मी पुन्हा वरती कसं जॉईन करायचं ते पण तुम्हाला दाखवते. हा इकडचा एक घ्यायचा, हा असा खांब, आणि पलीकडल्या साईडचा हा असा घ्यायचा. आणि हे आपलं उलन आहे, यामधून हे काढायचं आणि 2 इंची गाठ बांधून घ्यायची गच्च. आणि हे इथं उलन कट करायचं. हे पहा, हे आपलं अशा प्रकारे जॉईन होईल. आपण वरती 2 असं 2 हे केलेत, कारण आपल्याला वरती 2 जॉईन करण्यासाठी. हे पहा असं 2 जॉईन करण्यासाठी. आणि खालती एक सोडला आहे, आपण एक सोडला आहे. आता असेच हे दोन्ही पण जॉईन करून घेऊया सेम प्रकारे. असं एक घ्यायचा खालचा, यातून हे इकडे उलन काढायचं वरती. आणि हे जॉईन करायचं असं. आणि हे इथे कट करून घ्यायचं. हे झालं. आता काय करायचं, हे पहा आपले हे 5 तयार झालेत. आता पट्टीला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. आपण हे आता इथं 2 कॉर्नर आहेत, हे असं जॉईन करणार आहोत पट्टीच्या सहाय्याने. आता आपण ते जॉईन कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. हे काय करायचं, आता हे उलन आहे आपलं. इथे आपण आता ह्या कॉर्नरला इथे असं जॉईन करून घेणार आहोत.
आपण इथे पण साधी असं उलननी गाठ बांधून घेणार आहोत, न कळेल अशी, कारण आपण मॅचिंग जर उलननी केलं तरी आपल्याला ते समजत नाही की तिथे गाठीने आपण हे केलं असं. हे पहा असं. आता आपण नेक्स्ट पण सेम तसंच करणार आहोत. तर या कॉर्नरला हे जे आहे हा इथला खांब आणि हा इथला खांब आणि हे उलन आपण हे असं जॉईन करून घेणार आहोत आणि इथं साधी अशी छोटीशी गाठ बांधून घेणार आहोत. हे पहा असं. आता सेम इथे पण तसंच. तर हे उलन एक्स्ट्रा उलन कट करून घेऊया आणि इथे आपण सेम असंच करणार आहोत. इथे पण हे अशी गाठ बांधून घेणार आहोत. इथे हे उलन कट करणार आहोत. आता सेम इथे पण तसंच करायचं आहे. सेम आपल्याला आता दुसरी फ्लॉवर असे जॉईन करून घ्यायचे आहेत. सेम मी आता हे जसे 2 दाखवले आहेत तसे तुम्हाला दुसरे 3 पण फ्लॉवर जॉईन करून घ्यायचे आहेत. असे टोटल आपले 5 फ्लॉवर झाले आहेत. तर मी इथे हा कट करून घेतला आहे. हे पहा हे असं. आता आपण नेक्स्ट 3 जॉईन करून घेणार आहोत. हे पहा माझं हे सुंदर असं तोरण कंप्लीट करून झालं आहे. मी याला गोंडे लावले आहेत खालती. हे पहा सुंदर हे तोरण असं तयार करून झालं आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पूर्ण पहा. थँक्यू.